मराठीतले नामवंत दिग्दर्शक राजदत्त यांनी सीन ऐकताच तो करायची तयारी दर्शवली. हातगाडीवाल्याला अडवून त्याचा धर्म विचारणाऱ्या जमावाला तो सांगतो, तुम्ही हिंदू असाल तर मुसलमान समजून मारून टाका, मुसलमान असाल तर हिंदू समजून मारून टाका. मुंबईतल्या दंगलीनंतर मेहुल कुमारला क्रांतिवीर या सिनेमाची कल्पना सुचली आणि आपल्या शाळेतल्या एका मित्रावरून नायक सुचला. जगातल्या असंख्य गोष्टींबद्दल ठाम मत असलेला, पण त्या बाबतीत तू काय करणार आहेस असं विचारल्यावर मी कशाला काही करू, मी काय ठेका घेतला आहे का, असा प्रतिप्रश्न करणारा हा मित्र होता. दंगलींमध्ये रक्त वाहत ते माणसांचं असतं. एका धर्माच्या माणसाचं रक्त वेगळं आणि दुसऱ्या धर्माचं वेगळं नसतं. हा विचार मांडणारा सिनेमातला प्रसंग तुफान गाजला. एरवी सिनेमाच्या सेटवर शेकडो ज्युनियर आर्टिस्ट, तंत्रज्ञांची बडबड चालूच असते. पण हा सीन चित्रित झाला तेव्हा सगळे शांत बसले होते. सीन संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. तिथेच सीन हिट झाला. पण हा सीन इंटरव्हलनंतर लगेच होता. प्रेक्षक बाहेरून आत येण्याच्या आत इतका महत्त्वाचा सीन वाया जायला नको म्हणून इंटरव्हलनंतर हातगाडीवाल्याचा सीन आला. दंगलीतही पोटापाण्यासाठी बाहेर पडावं लागतंच असं मेहुल यांना सांगणारा माहीमचा फेरीवाला या व्यक्तिरेखेत आला. मराठीतले नामवंत दिग्दर्शक राजदत्त यांनी सीन ऐकताच तो करायची तयारी दर्शवली. हातगाडीवाल्याला अडवून त्याचा धर्म विचारणाऱ्या जमावाला तो सांगतो, तुम्ही हिंदू असाल तर मुसलमान समजून मारून टाका, मुसलमान असाल तर हिंदू समजून मारून टाका. संकलन मकरंद टिप्पणीस.